सोपा प्रश्न आहे, पण बऱ्याच जणांना पॉइंटमध्ये दिलं की थोडंसं अवघड जातं. तर हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. अगोदर ना पॉइंट काढून अंक लिहून घ्यायचे. जसं की आपल्या केसमध्ये हा 4 आहे ना. पुन्हा या इथे 4 आहे आणि इथे पण 4 आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे 10ला ना आपण 10चा पॉवर 1 असं लिहितो. 100ला आपण 10चा पॉवर 2 लिहितो. है ना. तसंच पॉइंट 1ला आपण 10चा पॉवर -1 लिहितो. जर पॉइंट 01 असेल तर आपण 10चा पॉवर -2 लिहितो. म्हणजेच पॉइंटच्या उजवीकडे जेवढे अंक आहेत तेवढे आपण 10च्या पॉवरला लिहितो. ठीक आहे. तर आपल्या केसमध्ये किती आहे? तर इथे 1 आहे, इथे दुसरा आणि इथे तिसरा. म्हणजेच काय 10चा पॉवर -3. ठीक आहे. आता खालती हे याला पण आपण पॉइंट काढून लिहूया. जसं की इथे 4 आहे या केसमध्ये आणि इथे पण 4 आहे. आता इथे 10चा पॉवर किती येतो? कसं कसं करायचं, की इथे 2 आहेत पॉइंटच्या नंतर आणि इथे 1 अंक आहे पॉइंटच्या नंतर. म्हणजे हा आला -3 आणि पुढे दिले आपल्याला क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे काढायचं आपल्याला. तर ते आपण एक्स पकडतो. झालं, फक्त सॉल्व्ह करायचं याला. 10चा पॉवर -3 आणि 10चा पॉवर -3 कट होऊन जाईल. हा 4 या 4शी कट होईल आणि हा 4 या 4शी कट होईल. म्हणजेच काय, की x बरोबर 4.